राजूची शिकवण. एकदा राजू नावाचा एक मुलगा होता. तो खूप मस्तीखोर होता, पण त्याला एक वाईट सवय होती. तो खेळून झाल्यावर त्याचे खेळणी इथे तिथे फेकून द्यायचा. त्याचे कपडेही तो कुठेही काढून ठेवायचा. त्याची आई त्याला रोज सांगायची, राजू, आपले सामान जागेवर ठेव. घर स्वच्छ ठेव. पण राजू ऐकायचा नाही. एक दिवस राजू खेळत असताना अचानक त्याच्या खेळण्यावर त्याचा पाय पडला आणि तो धक्कन खाली पडला. त्याला थोडी दुखापत झाली. राजू रडायला लागला. त्याची आई धावत आली. तिने त्याला उचलले आणि म्हणाली, बघ राजू, जर तू तुझे खेळणी नीट ठेवली असतीस तर हे घडले नसते. राजूला त्याची चूक कळली. त्याला समजले की अस्वच्छतेमुळे त्यालाच त्रास झाला. त्या दिवसापासून राजू बदलला. आता तो खेळ झाल्यावर लगेच त्याची खेळणी एका पेटीत ठेवायचा. त्याचे कपडे खुंटीवर टांगायचा. तो त्याच्या अभ्यासाचे पुस्तक आणि पेन्सिलही जागेवर ठेवायचा. त्याच्या वडिलांनी पाहिले की राजू आता खूप बदलला आहे. ते खूप खुश झाले. त्यांनी राजूचे कौतुक केले. आता राजूचे घर नेहमी स्वच्छ आणि सुंदर दिसायचे. राजूही आनंदी राहायचा, कारण त्याला माहीत होते की स्वच्छतेमुळे तो सुरक्षित आणि आनंदी राहू शकतो.